पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. विसरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्धपातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले विसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे म्हणजे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येते. CM सरांचं म्हणणं आहे की इट इज कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईममध्ये तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. डिटेन्शन काही झालं का? ती ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरं जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांचे ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील. या तिथले लोकल जे आहेत ते तर आता विषारी दारू प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे त्यांचं म्हणणं मांडतायत. म्हणजे 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे. अंदाजन 1 कोटीचे वरचे मुद्देमाल अशा प्रकारचे दारूचे जप्त करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात इलिसिट जे डिस्टिलेशन होते त्याच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे कुठे डिस्टिलेशन आणि काय सोर्सेस आहे त्याचे 100% आजपासून परत एक ऑपरेशन वॉशआउट सुरू करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे सर्व अवैध जे काही कारोबार असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात येईल. हिंदी सर एक हिंदी प्लीज. तर आज रात्रीपर्यंत जसा जसा तपास पुढे जाईल तसं या केसमधलं सगळं चित्र स्पष्ट होईल असं यांनी आता मत व्यक्त केलं आहे. विषारी दारू प्रकरणात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भातला तपासही सध्या पोलीस करतायत.